स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। एक बराच मोठा गोंधळ झाला की ताई अमावस्या कालनिर्णयाला 12-13 ला दिलेली आहे। चला आता आपण मानून जाऊया की 12 म्हणजे उद्या अमावस्या आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवू इच्छिते की महालक्ष्मी, श्री महालक्ष्मी कॅलेंडर मध्ये काय आहे। जवळून तुम्हाला दाखवते की महालक्ष्मी कॅलेंडरला 11 आणि 12 तारखेला, इथे तुम्हाला उलट दिसत असेल पण तुम्ही नीट वाचू शकता, 11-12 ला अमावस्या दिली आहे आणि ही आहे 13। इथं फक्त देव दीपावली एवढाच उल्लेख आहे। पण ठीक आहे, कसं असतं, पंचांग बदलले, कॅलेंडर बदलले की थोड्याशा या गोष्टी बदलतात, त्यामुळे काही हरकत नाही। आपल्याला उपाय करायचे आहेत 12 तारखेला। ही सोमवती अमावस्या नाहीये असंच धरून चालू, कारण 100% कमेंट्स मध्ये हे चालं की ताई 12 ला अमावस्या आहे। चालेल, आपण उद्या उपाय करूया। 12 तारखेचे तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले सुद्धा उपाय तुम्ही उद्या करू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी 11 असे उपाय सांगणार आहे की ते तुमचं 11 पट आयुष्य बदलतील, 11 गुणा त्याचा तुम्हाला फायदा होईल। सोपे उपाय आहेत, सगळे एकदम केलेत तरी चालेल। आत्ता 5, पुढच्या अमावस्याला 6 असे केलेत तरी चालेल। मात्र जर केलेत तर असा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडेल की मला नाही वाटत की त्याच्या पुढे तुम्हाला कुठली संकट येतील किंवा तुम्हाला कधी मागे वळून आयुष्यात बघावं लागेल। असे सोपे, साधे, सटीक, प्रभावशाली, जबरदस्त, खास आणि प्रभावी उपाय ऐकण्यातच इतके जबरदस्त आहेत, म्हणजे मी सांगते याच्यातच एवढी पॉझिटिव्हिटी आहे की ते केल्या वाचून तुम्ही राहणार नाही। आता उद्या अमावस्या आहे। आज रात्री तुम्हाला एक लिंबू, चांगलं लिंबू मंदिरामध्ये म्हणजे देवघरात ठेवायचं आहे। न डागाळलेलं चांगलं पिवळं छान लिंबू देवघरामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला दोघांवरून उतरवायचंय, ताई आम्हाला तिघांवरून उतरवायचंय, ताई आम्हाला जेवढी जणांवरून उतरवायचंय, मात्र उगाच सासू सासरे यांचं नको। जे कमवतात, जे शिकतात, जे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी करा। सासू सासऱ्यांच्या तब्येतीसाठी करायचं असलं करू शकता, मात्र सांगते मी तुम्हाला की जे कमवतात किंवा जे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी शक्यतो करा, त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे। 1-2 तुम्हाला जेवढे ठेवायचे आहेत, पती पत्नीसाठी ठेवायचं असेल तर 2 ठेवा, 2 मुलं असतील, तुम्ही दोघं असेल तर 4 ठेवू शकता तुम्ही। असं तुम्हाला लिंबू मंदिरामध्ये म्हणजे देवघरामध्ये ठेवायचे आहेत अमावस्येच्या आदल्या रात्री, म्हणजे आज। आता ताई आम्ही उद्या व्हिडिओ बघितला, ताई आम्ही 12 तारखेला हा व्हिडिओ बघतोय, काय करू? ठीक आहे, 15-20 मिनिटं, अर्धा तास तरी तुम्ही ते देवघरामध्ये लिंबू ठेवा, कारण उद्या बघणार व्हिडिओ, मग काय करू ताई हा प्रश्न येतो। मग त्याचं उत्तर देण्यापेक्षा मी आधीच व्हिडिओमध्ये सांगून ठेवते की तसं झालं तर तुम्ही अर्धा तास तरी उद्या किमान देवघरात ती लिंबट ठेवा। नंतर त्याचे तुम्हाला 7 वेळा डोक्यावर उतरवायचं आहे, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज नाही, 7 वेळा सरळ दिशेनं तुम्हाला उतरवायचं आहे। समजा माझ्या मिस्टरांनी उतरवायचं, मिस्टरांनी माझ्या उतरवायचं, किंवा आपलं उतरवलं तरी चालेल, काही हरकत नाही। त्याचे 4 काप करायचे आणि 4 दिशेला 4 टाकायचे। 4 दिशेला नाही टाकू शकत ताई, आमचे आजूबाजूची लोक काय म्हणतील। मला प्रश्न आता पाठ झालेत तुमचे की ताई चौकात कसं टाकू, लोक बघतात। ठीक आहे, तसं वाटत असेल तुम्ही ते कचऱ्याच्या डब्यात टाकू शकता, काही हरकत नाही, किंवा घराच्या बाहेर कचऱ्यात, जिथं रस्त्यावर कचरा वगैरे जमा असतो तिथं टाकून दिलेत तरी चालतील। पुढचा लिंबाचाच, ह्याच्याऐवजी हा केलात तरी चालेल। लिंबू आपण जसं भरलं वांग्याला वांग कापतो, म्हणजे खालून कापलं नाही गेलं पाहिजे, नुसते 4 कट मारायचे। त्यानंतर त्या लिंबाला पूर्ण काजळ लावायचं आणि मध्ये कुंकू भरायचं। त्याच्यामध्ये काय करायचं, कुंकू भरायचं आणि 7 वेळा डोक्यावरून उतरवायचं आणि सरळ कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचं। या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे काय असेल, ऍक्सिडेंटची भीती किंवा तुमच्या ज्या काही भीती, मनातल्या शंका, तुमचे पैशाच्या समस्या, कर्जाच्या समस्या, शत्रूच्या समस्या, ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या सुटण्यास मदत होईल। उपाय नंबर 2 नेहमीचा तुमचाही पाठ झाला असेल, माशांना तुम्हाला 108 छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करून ठेवायचे। मोजले नाहीत तरी चालेल, एवढा पिठाचा कणकेचा गोळा करून द्या, त्यात मीठ घातलं तरी चालेल। नदी तलावाच्या इथं बसा, छोटे छोटे गोळे करून जय श्रीराम जय श्रीराम म्हणत ते गोळे टाकायचे। इतका सुंदर उपाय, इतका प्रभावी, इतका जबरदस्त उपाय, फरक पडल्याशिवाय राहणार नाही। राहू, केतू, शनी, नवग्रह सगळे ग्रह तुमचे ठीक होतील। उपाय नंबर 3 हा सुद्धा तुमचा पाठ असेल तरीही सांगते,
काळ्या मुंग्यांसाठी एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये काळे तीळ, पांढरे तीळ, तूप, खसखस, साखर इतकं साहित्य भरायचं. पिंपळाच्या झाडाखाली छोटासा खड्डा खोदायचा आणि त्यात हे ठेवायचं. हे महा अन्नदान तुमच्याकडून भंडारा घडतो मुंग्यांसाठी आणि त्यामुळे तुम्हाला त्यांचे अनेक दुवे मिळतात. हा उपाय करण्यासाठी दिवस सुद्धा बघू नका. अमावस्येला तर कराच करा. आठवड्यातून एकदा प्रत्येक शनिवारी जरी हा उपाय केला तरी तुमच्यासाठी तो इतका जबरदस्त फायदा देईल की मी तुम्हाला ते शब्दात सांगू शकत नाहीये. चौथा उपाय, ब्राह्मण बोलवून तुम्ही त्यांच्याकडून उद्या शंकराची पूजा करून घेऊ शकता, हवन करून घेऊ शकता किंवा एखादा गरीब ब्राह्मण घरी बोलवून जेवण घालू शकता. त्यांना दक्षिणा आणि भेट म्हणून धोतर तुम्हाला द्यायचं आहे. पाचवा उपाय, रात्री तुम्हाला कोणत्याही प्रकारची 5 फुलं आणि 5 दिवे घेऊन तुमच्या इथं जर नदी असेल तर नदीकाठी जायचं आहे. दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तुपाचे करा, तेलाचे करा, कोणतेही करा. दिवे प्रज्वलित करायचे आहेत. नदीमध्ये सोडा किंवा नदीच्या काठी ठेवा आणि ती 5 फुलं नदीमध्ये प्रवाहित करा. धनासंबंधीच्या सगळ्या समस्या तुमच्या सुटतील. 6वा उपाय, पिंपळाचं जे वृक्ष असतं त्याला जानवं बांधायचं क्लॉकवाईज, म्हणजे जानवं पूर्ण सुटं करायचं आणि क्लॉकवाईज पिंपळाच्या झाडाला जानवं बांधायचं. ओम नमो भगवते वासुदेवायाचं 108 वेळा मंत्र जप करायचा आणि पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या. प्रश्न येऊ शकतो, जानवं म्हणजे काय? जानवं म्हणजे आता थोडक्यात सांगते की गणपतीला आपण जे घालतो किंवा ब्राह्मण लोक जे इकडून इकडं असं घालतात, देवाला घालतात, तुम्हाला गणपतीला तर घालतात हे माहित असेल. ते जानवं धार्मिक दुकानांच्या वस्तूंच्या दुकानात जानवं द्या म्हटलं की तुम्हाला मिळेल. तुम्ही ते आणा आणि पिंपळाच्या झाडाला जसं आपण वडपौर्णिमेला धागा बांधतो तसं ते पिंपळाच्या वृक्षाला जानवं बांधा. 108 वेळा तिथंच बसून उभं राहून ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करा आणि 7 प्रदक्षिणा घालून या. सटीक उपाय आहे. उपाय 7वा, थोडंसं दूध, त्यामध्ये काळे तीळ, पांढरे तीळ, थोडेसे जवस, साखर पिंपळ झाडाच्या मुळाशी घालून या. महापितृदोष, महाप्रखर पितृदोष तुमच्याकडे जे कुठले असतील, स्त्री ऋण, पितृऋण, मातृऋण, पितृदोष, स्त्रीदोष, तुमच्या मागे कोणतेही बद्दुआ कोणाचे लागले, तुम्ही कोणाचं वाईट केलंय, तुम्ही कोणाचं वाईट चिंतलंय, जे काही तुमच्याकडून झालंय पितृदोष पितरांबद्दल, ते सगळं काही निघून जाईल. एवढ्या साहित्यातलं काही नसेल त्यासाठी अडून राहू नका. जेवढं असेल तुमच्याकडं तेवढं साहित्य तरी पिंपळाच्या झाडाखाली वाहून या. पुढचा उपाय म्हणजे ब्राह्मण, सांगते, ब्राह्मण, गाय किंवा भिकारी या तिघांपैकी कोणाला तरी उद्या भोजन द्यायचंय. आता ब्राह्मणाला भोजन देऊ शकता, शिधा देऊ शकता. रस्त्यावरचा भिकारी असेल त्याला तुम्ही 1 दुधाचं पाकिट किंवा पार्लेचं बिस्किटचा पुडा, दूध, चहा असं काहीतरी देऊ शकता. आणि गाईला जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या वजना इतका चारा द्या किंवा सरळ 50 रुपयाचा 100 रुपयाचा हिरवा चारा द्या. चारा नाही जमला 5-6 पोळ्या करा, त्यामध्ये गूळ घाला आणि गाईला घाला. अतिशय चांगले लाभ तुम्हाला ह्याचे सुद्धा बघायला मिळतात. 9वा उपाय, तुमच्या आजूबाजूला जर विहीर असेल तर विहिरीमध्ये 1 चमचा दूध फक्त घालून यायचा आहे. हा उपाय तुम्हाला 11 अमावस्या करायचा आहे. अतिशय रामबाण उपाय आहे. धनप्राप्तीसाठी, कर्ज संपण्यासाठी, आयुष्यात प्रगती होण्यासाठी, आयुष्यातले अडकलेले मार्ग रिकामे होण्यासाठी, तुमची कामं एखादी वर्षानुवर्ष होत नाहीयेत तर ती होण्यासाठी हा सटीक उपाय आहे. उपाय नंबर 10, रात्री किंवा संध्याकाळी काळ्या कुत्र्याला पोळीला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आणि ते तुम्हाला काळ्या कुत्र्याला अमावस्येला खाऊ घालायचं आहे. तुमचे प्रगतीचे सगळे रस्ते, बंद रस्ते उघडतील. तुमचे धनाचे सगळे बाधा आहेत त्या दूर होतील. 11वा आणि शेवटचा उपाय, विष्णू मंदिरामध्ये जाऊन पिवळा झेंडा तुम्हाला लावून यायचा आहे. विष्णू मंदिरामध्ये जाऊन पिवळा झेंडा तुम्हाला लावून यायचा आहे. विष्णू लक्ष्मीची प्रचंड कृपा तुमच्यावर होईल. दुःख समस्या तुमच्या नष्ट होतील. विष्णू मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिरात लावू शकता, पण 99% प्रयत्न करा की विष्णूच्याच मंदिरात तुम्हाला किंवा पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाला पिवळा झेंडा उद्याच्या दिवशी तुम्हाला लावून यायचा आहे. हे उपाय करून बघा. रिझल्ट मला तुम्ही कमेंटमध्ये स्वतः येऊन सांगाल की ताई माझं हे काम झालं. असे अनेक कमेंट्स येतात की ताई या उपायामुळे हे काम झालं. त्या प्रत्येकाची श्रद्धा असते, भक्ती असते. या सगळ्या उपायांसोबत कर्म चांगले ठेवायचे, नियत चांगली ठेवायची, निंदा नालस्ती करायची नाही, कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही आणि प्रचंड कष्ट करायचे. यासोबतच हे उपाय काम करतील. अन्यथा कुठलाही उपाय तुम्ही कितीही केलात
तरीही तो वाया जाईल। सोबत स्वामींना विसरायचं नाही, स्वामींचं नामस्मरण करायचं, स्वामींचा जप करायचा। स्वामींना आपण गुरु, आई वडील सगळं काही मानतो, त्यांना त्रिवार मुजरा उद्याच्या दिवशी सुद्धा करायला विसरायचा नाही। श्री स्वामी समर्थ।